श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, अविद्या व अपराविद्या यांना प्रकाश देणारी पराविद्या हेच सर्वस्वी खरे, नित्य, स्थिर व व्यापक ज्ञान होय. अशा स्वयंप्रकाश ज्ञानाचा अनुभव आपल्याला आहे. उदाहरणार्थ, मला ज्ञान झाले हे ज्या ज्ञानाने आपल्याला समजते ते जाणण्यास आणखी ज्ञान लागत नाही. ज्या ज्ञानात ज्ञाता आणि ज्ञेय दोनपणाने नांदतात त्याचा खरेपणा त्याच्याबरोबरच उदय पावतो, म्हणून ते ज्ञान स्वतः सिद्ध आणि संशयातीत असते. ज्या ज्ञानात ज्ञाता आणि ज्ञेय दोनपणाने वागतात त्याच्या खरेपणाबद्दल शंका उरते. तो खरेपणा बाहेरून तपासून घ्यावा लागतो. हे सगळे बरोबर आहे. वास्तविक ज्ञानाचे स्वरूप निश्चित झाल्यावर ज्ञानमीमांसा संपते. परंतु आधी ज्ञान होते की अज्ञान होते? आणि जर आधी ज्ञान असेल तर अज्ञान कसे निर्माण झाले? असे दोन नवीनच प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले. या प्रश्नांवर चिंतन चालू असताना मुंडकोपनिषदातील मंत्र मला आठवला. त्यामधील एका झाडावर राहणाऱ्या दोन पक्ष्यांची कल्पना माझ्या मनावर फार परिणाम करून गेली. येथे आणखी एक अडचण मला आली. येथपर्यंत वर्णन केलेल्या चिंतनास व ग्रंथावलोकनास 10 वर्षे तरी लागली. असा माझा अनुभव आहे की आपल्या विचारांची वाढ हळूहळू होते. म्हणून कोणत्याही विषयावर सूक्ष्म व सतत चिंतन वाचनाने माझ्या बुद्धीला पुन्हा थकवा आला. नवीन विचार सुचणे बंद पडले. इतकेच नव्हे तर बुद्धीची धार देखील मंदावली. 4 महिने वाचन व चिंतन बंद करावे लागले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून रोजच्या आहारात मी नियमितपणे मध खाऊ लागलो. त्या काळात रोज श्री सद्गुरूंची मी प्रार्थना करी की ज्ञान व अज्ञान यांचा हा घोटाळा मला समजावून द्या. काही दिवसांनी एका रात्री स्वप्नात श्री सद्गुरू आले आणि म्हणाले, जगात जिकडे तिकडे भगवंताच्या शक्तीचा खेळ चाललेला आहे हीच ती माया. मुळात ज्ञानस्वरूप खरी, पण विश्वाचा खेळ खेळण्यासाठी अज्ञान पांघरते. अमृतानुभव अभ्यासावा. हे स्वप्न खरे की खोटे मला सांगता येत नाही. परंतु अमृतानुभवाचा अभ्यास मी आरंभला आणि तेव्हापासून माझ्या विचारांची गुंतागुंत आश्चर्य करण्यासारखी आपोआप उकलायला लागली. श्री सद्गुरू कृपेने मायेचा स्वभाव ध्यानात आला तो असा. माणसाला स्वतःच्या अज्ञानाचे ज्ञान आहे. मला कळत नाही हे माणसाला कळते, परंतु माणसामध्ये ज्ञान आणि अज्ञान शेजारी शेजारी वास करतात. जशी ज्ञानाची तशीच अज्ञानाची शक्ती अनुभवास येते. एकच मूळ शक्ती ज्ञान आणि अज्ञान ही 2 दृश्यरूपे घेऊन विश्वात वावरते. त्या मूळ शक्तीला माया असे म्हणतात. आपले विश्व मायेचा खेळ आहे असे सिद्धपुरुष सांगतात. विश्व जसे अफाट तशी त्यास निर्माण करणारी व नीटपणे चालवणारी शक्ती पण अचाट असली पाहिजे इतके पक्के माझ्या ध्यानात आले. परंतु मायेच्या खेळाची आणखी कल्पना हवी असे मनाचे टुमणे लागले. त्यासाठी मग मी खगोलशास्त्रावरील काही ग्रंथ वाचून काढले. जीन्स, एडिंग्टन, मॅक्स बॉर्न, रसेल, आइन्स्टाईन यांचे ग्रंथ वाचल्यावर माझे मन अक्षरशः थक्क होऊन गेले. काय तो विश्वाचा विलक्षण विस्तार! आपल्या विश्वात खरोखरच अनंत कोटी ब्रह्मांडे भरलेली आहेत यात शंका नाही. स्थळ आणि काळ या दोन्हीच्या दृष्टीने विश्व इतके अनंत पसरलेले आहे की त्यामध्ये आपली सूर्यमाला अगदीच क्षुल्लक आहे. त्यात आपल्या पृथ्वीला आणखी क्षुल्लक स्थान आहे. त्या पृथ्वीवर कोट्यावधी प्राणी जगतात. त्यापैकी माणसांची संख्या बरीच कमी आहे आणि त्यामध्ये आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगतो. आपले आयुष्य ते किती आणि शक्ती ती केवढी! आपण जन्मलो, जगलो आणि मेलो तर या विश्वाला अक्षरशः त्याचा काही पत्ता नसतो.
माणसाच्या मनाला विशालपणा आणण्यास आणि लीनता शिकण्यास खगोलशास्त्राचा अभ्यास हा एक सोपा व खात्रीचा उपाय आहे, हे मी स्वानुभवाने सांगतो. शक्ती म्हटली की ती प्रवाही असते, सारखी गतिमान राहते व अनेक घडामोडी करते. तिने घडवून आणलेल्या दृश्य कार्यामुळे ती प्रत्यक्ष अनुभवास येते. या प्रचंड विश्वात ती अनंत वस्तूंचा बाजार भरवते. आपला खेळ खेळण्यास एकीकडे ती प्रचंड प्रमाणात जडद्रव्य निर्माण करते, तर दुसरीकडे त्यात प्राण भरून अनंत प्रकारचे सजीव प्राणी जन्मास घालते. तिच्या भव्य खेळात सूर्यासारखे महाप्रचंड गोल आकाशात भ्रमण करतात, तर मुंगीसारखे क्षुद्र जीव पृथ्वीवर आपले जीवन जगतात. दोघांमध्ये आकाराचा, गुणांचा, आयुर्मानाचा आणि जीवनपद्धतीचा एवढा फरक दिसला तरी त्यांच्या मागचे शक्तीचे अधिष्ठान सारखेच असते. म्हणून विश्वातील सर्व घटनांना, वस्तूंना व जीवांना धारण करणारी, बल देणारी, जगवणारी, टिकवणारी आणि अखेर नष्ट करणारी मूळ महाशक्ती एकच आहे. अनंत प्रकारच्या रूपांनी नटणारी आणि नाना जीवांना नाना प्रकारे नाचवणारी ही मायाशक्ती माणसाच्या अंतःकरणात ज्ञान व अज्ञान अशा जोडीने विलसते. तिच्या बळावरच आपण जगतो, सुखदुःखे भोगतो, नाना अनुभव घेतो. इतकेच नव्हे तर ज्ञानाच्या द्वारे तिचा शोध करतो. परंतु आपण फार स्वयंकेंद्रित झाल्याने तिचे स्वच्छ स्वरूप आपल्याला आकलन होत नाही. स्वतःच्या शरीराचे व त्यातच गुंतून पडणाऱ्या छोट्या मनाचे आपण अवास्तव स्तोम माजवले. त्यामुळे मायेच्या खेळात खरेपणाने आपण अडकतो आणि सुखदुःखाचे धनी बनतो. याच्या उलट आपले मन विशाल होऊन आपण विश्वकेंद्रित झालो तर ज्ञानाच्या प्रकाशात जगण्याची शक्ती प्राप्त होईल आणि मग मायेचा खेळ मजेने पाहण्याची कला साधेल. सुखदुःखाचे अधिष्ठान जसा जीव तसे ज्ञानाचे अधिष्ठान शिव असतो. झाडावरील पक्ष्यांपैकी साक्षीत्वाने राहणारा तो हाच होय. असो साधक हो, जीव कसा आहे हे आपण समजू शकतो, कारण आपण जीवपणानेच जगतो. पण शिव कसा आहे हे समजायचे कसे? हा नवीनच प्रश्न परमपूज्य बाबांच्या समोर उभा राहिला. हा विषय उलगडण्यासाठी त्यांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.